हॅलो गायज, कसे आहेत सगळे? आशा करते सगळे मजेत असतील. मी पण आहे एकदम टामटूम मध्ये. तर तुम्ही म्हणत असता ही कुठं चाललेली पाय पाय, तर मी चाललेली हॉटेलवर. आपले एक मामा आहेत रामू काका सारखे, त्यांचं जरा एज आहे. तर ते आपल्याकडे येतात हॉटेलवर कामाला. तर त्यांना डबा द्यायला मी चाललेली आहे. तर हे बघा माझ्या हातात डबा आहे. तर आता मी चालले डबा घेऊन. तर आपल्या घरापासनं हॉटेलपर्यंत एकदम सरळ रस्ता आपण बनवलेला आहे. तुम्हाला रस्ता दाखवते, थांबा. हा बघा, हा सरळ रोड आपल्या हॉटेलपर्यंत आहे. ही जेवढी जमीन आहे तिथून घरापासून तर हॉटेलपर्यंत पूर्ण आमचा पट्टा आहे. हे बघा, हा घरासमोरनं रोड आहे डायरेक्ट. म्हणजे आमच्या वाटण्या आहेत, भावाभावाच्या वाटण्या, तशा पूर्ण हॉटेलपर्यंत वाटण्याच आहेत. तर आता मी चालली आहे. तर स्ट्रेट येऊन चला, आज भांडे घासायचं पण काम चालू आहे. आज 2 बाया आलेल्या आहेत भांडे घासायला. हॉटेलला आता चालू करायचं आहे लवकरात लवकर. 1 तारखेपर्यंत ओपनिंग करायची आहे. तर आता चालू आहे आवरावरी, तुम्हाला दाखवते. मला बी आता भांडे घासावं लागते तिथं गेल्यावर. आता घासते मी भांडे गेल्यावर. तर चला स्ट्रेट येऊन. हे बघा हॉटेलवर आली मी. हे बघा एवढीशी पोरगी कशी उन्हात आणत, कशी क्या कर रे तू उधर. आहे का चड्डी एवढीशी, पायात चप्पल नाही काय नाही, कशी चालली बघा. आणि बारकी पोरगी कशी खेळती. खाना खाया ए बाबू, खाना खाया क्या. मित्र आले बाई उन्हात ना, दमले मरणाची. आले बरोबर लगेच लोळून घेतलं बाई. म्हणलं थोडस झोपावा. आणि झोपल्याच बघ तर मरणाचं गरमत आहे. हे बघा पंखे लावलेत पण लाईट नाहीये. फॅन खाली झोपले मी तरी लाईट नाही. काय करावं बाई आता. हे बघा येऊ निघला कामाला आमचा राजस्थानी भैया. येऊ UP-MP के हो ना भैया. कपल साठी सेक्शन केले बरं काय. समोर बघितलं का, नवीन लग्न झालेले जोडपे कपल त्यांच्यासाठी जेवायला स्पेशल सेक्शन आहे. भारतीय बैठक सुद्धा आहे मस्त. हे बघा भारतीय बैठक. हा बघा पूर्ण हॉटेल दाखवते. चल बाई भांडे घासायचे अजून. भाभी खाना खाया क्या, क्या खाया, क्या दाल चावल खाया. सब्जी क्या थी, सब्जी क्या अभी नहीं बनाई. दाल बनाई थी, डाळ बनवली होती म्हणती. हे बघ एवढीशी झिंगे कसे हिंडत. जेवले बघा. बाबांसाठी मी डबा आणला होता. बाबा आत्ता जेवून उठले तर बघा चालले डबा घासायला. आता मावशा बसलेत भांडे घासायला. चल बाई मी पण घेते आता भांडे घासून. किती उन्हात काम करते, तर आपण करू का एवढं उन्हात काम. आप कौन से गाव से हो. हा भाभी क्या? कोणतं गाव आहे तुमचं. सेंधला. कोणतं. सेंधवा. कहाँ पे हो. MP. तर ह्या टेबलचं माप चालू आहे आता. कडाप्यांचं सामान आणलं होतं त्यावेळी सगळे त्याचे कडापे फुटून गेलेत गाडीमध्ये. त्यामुळे आता काय करतात, हे माप चालू आहे. हे बघा इंजिनियर बघा. तोपर्यंत आम्ही खातोय. आता यांचे चाललंय माप. फोडा ना पेरू. बघितलं का भांडे घासताना कसे बाई ताकद लागत. पेरू फुटाना पिकलेला पेरू. काय खरंय ग बाई. द्या डाळाई बिळा आहे का बघा. असं कसं पेरू आहे बाजूने गुलाबी. तर आळ्या वगैरे काय होत. लय गोड आहे. असं कसं पेरू आहे, लय फिका पेरू आहे. तर मामाने आणलाय आमच्यासाठी परोठा. पण मामा ते पीठ कशाचं आहे माहिती का तुम्हाला. गहूच नाही ते. रोटीचा बघा. रोटीचा परोठा आहे, आटाचा परोठा आहे तो. बघा हो खाऊन बघा. तंदुरी आवडला तर मला तंदूर रोटीचा. कसा लागला. काय म्हणून छान म्हणून.
त्यांना आवडला नाहीये. त्या म्हणतात काय म्हणू, छान म्हणू का काय म्हणू त्याला आता. त्यात नुसती मिरची पावडर वाटत नाही, बटाट्याचा पराठा आहे. साधं वाटण असतंय ते, त्यात काय एवढं. बटाटे भाजलेत नसते आणि त्याच्यात थोडस कांदा टोमॅटो कापून देऊन टाका त्यांना, नाही आवडत. मी आता आंबा खाऊ राहिले, मला नको. मामा तुमचा परोठा घेऊन जा, थोडं बर का. तर बघा किती सारे भांडे घासायला, किती घाण झाले ते, पारचे म्हटलेत. आता एवढे दिवस झाले, 5-6 महिने झाले भांडे एवढे पडलेले आहेत. ह्या टप मधले झालेत घासून. मी कुठं बसू घासायला? कुठं नाही तर तुम्ही घासून द्या, मी धुते. हा असंच पकडायचा कॅमेरा. या इथं मागं अशी बाई. सीमा मावशी कुठं बसू? माझे बोट भिजते ना. आता घासायचे का धुवायचे? मोटर बंद करायला लावू का? कशात टाकायचा? जरा द्या घासू घासू म्हणजे ते. आता हे तर भरले, याच्यात टाक. तरी वाट्यांचा जरा थोडाफार राहिलाच आहे ना. ते एक एक निघणार हळूहळू. लय हे झालेत ना, किती दिवस झाले पडलेले. गंज लागला होता. वाट्या किती भारी येते ना, गुतल्या गुतल्या तर बिन गंजलेला. आता एवढे दिवस झाले म्हटलं वागणारच ना. काटा चम्मच, मोठा चमचा, जवळ एवढ्या मोठ्या चमच्याने भाजी वाढायला असतो तो. येऊ कशा. हा मग भाजी वाढायला मोठा चमचा असेल ना. मटणाला लागतो. असली का ते काही मटणाची ही व्हेज भाजी असल्या का त्याला वाढायला लागतो. ग्रेव्हीच्या भाज्याला. बरोबर, मावशीला सगळं माहिती. किती वर्षाचा अनुभव आहे सीमाताई? मग 4-5 वर्ष झालीच ना. भांडे दाखवा बघा. हे भांडे किती सारे भांडे येतात, किती राडा आहे बाई. अहो मी काय म्हणते, एवढे भांडे घासून तुमच्या हाताला असे हे नाही पडणार का? मस्त पडत आहेत ना. आणि तुम्ही घरी गेल्यावर भाकरी टाकता? हा, तुमची पोरगी नाही टाकत का? माझी मम्मी दमून आली बाई, भाकरी करावा, तसं काय नाही का? कधी कधी टाकी, कधी नाही टाकी. पण अहो तुम्ही विचार करा, एवढे भांडे म्हणलं, ते हात कशी पूर्ण असे हात आग होत असं हाताची, आहे का नाही? आग होती, आग. मोटर बंद करा. पाणी वाया गेलं इकडं, आधीच पाणी नाही, मोटर बंद करा. ते बघा सर तिकडे हिंडत आहेत, जंगलात हिंडत आहेत कुठं कुठं. तुम्ही कुठं बसणार? तुम्हाला जागा कुठं बसू? इथं बसू. अजून वाटत चालल्यात, अजून एवढेच घासलेत, अजून धुवायचे ते. बघा इकडे घासायचं काम चाललंय, बघा किती मळालेत. हात सोलून निघते काय? भांडे घासता घासता हात सोलून निघायला बसले ते. मी काल तेच विचार करत होते, किती आग ही झाली असेल, किती आग चालली असेल हाताची. ते बघा कंटिन्यू हाताचा रट्टा चालूच आहे. 3 पाण्यात भांडे धुतोय बरं का आम्ही, एवढे स्वच्छ आहेत. आतापासूनच दाखवतो हे बघा. हा हे बघा 3 पाणी घेतलेले, 3 पाणी. हे बघा 3 पाणी, एक पाणी घाण पाणी नाहीये. 3 पाण्यामध्ये भांडे. त्या बघा 4थं पाणी तिथे भरून ठेवलेले. ताई मदत करू लागली. ताईची सिस्टर मग फोन आला तर मला म्हणतात, मॅडम तिला जास्त काम येत नाही बर का. हे घासावं लागेल. तुम्ही कधीपासून कामाला जाता मग? ते रानातलं काम, शेतातल्या कामाला जात होते. आजच इथं अगं त्यामुळेच म्हणलं काय म्हटलं बायकाला भांडे घासायला सांगावं लागतंय का? वय भांडे घासायला सगळ्यांनाच येते ते.
बघा किती नवीन भांडे काढलेत बघा असं हे बघा एकदम चक 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 चमकायला लागली पे वाटे अहो असं तुम्हाला असं टेकन लागन खाली असं जोर नाही लावता येणार त्याला येतो ना. ते खाली पाण्यात कसं जोर लागन आपण खाली ठेवतो कसं जोर लागतो घासायला तुम्ही एकदा खाली ठेवून घासून बघा ना किती भारी घासता येईल उलट ताकद लागन तुम्हाला घासायला हळूच बरं का बॉर्डरने ना हातची रंधार हळूच घासा बॉर्डर माझं चरक्याच बोट कापलं होतं माहिती का आटारी नाही 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 पातीलं होतं नवीन याच हा पितळाचं होतं पितळाच्या पातेल्याने असं बोट कापलं होतं असं एवढं मोठं अर्ध बोट कापून निघलं होतं किती छान भांड आहे बघा ना छोटी कढाई बिर्याणीची कढाई हे बघा 2 ताटल्या मस्त पांढऱ्या ताटल्या वेगळ्या ठेवायच्यात ताटल्या वेगळ्या ठेवायच्यात पांढऱ्या ताटल्या इकडे ठेवलेल्या आहेत त्या बाजूला ठेवावं लागतं ह्या पांढऱ्या बराच राड आहे आता लवकरात लवकर आमचं काम पूर्ण होणार आहे 1 जुलै पर्यंत ओपनिंग करावं लागन आता थोडंच राहिले टेबल लावायचे फ्रीज लावायचे भांडे झाल्यावर 1 जुलै पर्यंत कसं पण करून ओपनिंग करावं लागेल आम्हाला भरपूर दिवस झाले आता दुसरे भांडे हे बघा तुम्हाला छोटी बादली दाखवते हे बघा किती छान आहे ना छोटेसे बकेट मला असे छोटे छोटे भांडे खूप आवडतात चला बाई पाणी आला आता सीमा मावशी येणार रोज हॉटेलला तर आम्ही रोज ब्लॉग बनवणार छान छान मी रोज हॉटेलला येणार मग तुम्हाला रोज छान छान ब्लॉग मी बनवून टाकणार मग तुम्ही रोज माझे ब्लॉग बघायचे कमेंट करून सांगायचे आणि छान छान भाज्या सुद्धा मी बनवणार आणि भाज्या पण बनवताना मी ब्लॉग काढणार आहे अजून चिकन फ्राय मटन फ्राय सगळे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे मज्जा येईन मी तर वाट बघते की कधी हॉटेल ओपन होईल आहे की नाही हॉटेल ना माझ्या घरापासून खूप जवळ आहे 200-300 मीटर वरतीच हॉटेल आहे जास्त लांब नाहीये एकदम जवळ आहे कुठे गेले आकाश शेठ परत गायब झाले गेले कुठेतरी गेले दादा रेवाला घरी सोडून आलेली आहे मी हॉटेलवर भांडे घासायचं काम चालू होतं त्यामुळे मग मला यावं लागलं म्हणलं चला भांडे घासायचे म्हणलं आज भांडे घासून येऊ हे बघा अख्खा टब भरलाय बघा हे बघा चांगले निर्मळ भांडे धुवायचे म्हणजे कसे चकाचक राहिले पाहिजे परत हॉटेलच्या ओपनिंग होण्यापर्यंत परत सगळे खराब होतील आहे का नाही होत आहे खराब नाही झाले पाहिजे हे बघा दुसऱ्या पाण्यात धुवू राहिले आता सुके तिकडं रोजच्या रोज धुवावं लागतील भांडे हे बघा किती अवघड असते परिस्थिती आता बघा ना तो कुठं झोपलाय कडाप्यावर झोपलाय मला एवढं वाईट वाटतंय ना माझी बी छोटीशी डुगी आहे तर कसा झोपलाय बघा कडाप्यावर आणि त्याची मम्मी तिकडे काम करते परिस्थिती वाईट असते माणसाला सर्व काही शिकून जाते तेरा भाई तो सो गया उधर शेड कहाँ गए बाहर आए थे ना इधर बाहर नहीं आए बैठ के चले गए गाड़ी पे सेठ आए थे ना कहाँ गए कार थी क्या तर आता मस्त छान छान आम्ही रील काढले खूप मजा आली हे काय शूटिंग करायला नव्हते आमच्या हॉटेलवरची एक छोटी पोरगी आहे
तिने माझी शूटिंग केली आणि आता मी चालले घरी. मामा जेवले, डबा दिला, सगळं झालं आणि खूप म्हणजे पावसाचं वातावरण झालंय. देवा करून पाऊस यायला पाहिजे. ह्या पूर्ण जून महिना सुक्का गेलाय, पाऊस नाही, काय नाही. खूप वाईट वाटतंय की का असं होतंय. पाऊस आला पाहिजे आणि पाऊस नाही. पावसाशिवाय तर आपलं काहीच नाही. शेतकऱ्याच्या जीवनाला तर पाऊस पाहिजेच. जर पाऊसच नाही आला तर आम्ही पीक कुठून पिकवणार. तर आता भांडे पण उरकत आलेत बघा. तोपर्यंत मी रील शूट करत होते, तोपर्यंत हे बघा मावशांनी सगळे भांडे घासलेत. हाय का, हॅलो करा, कसे आहेत सगळे. तर बघा की एवढे सर इथं किती भांडे होते. मगाशी आपण पाहिले होते, इथं भांडे ठेवायला जागा नव्हती. किती भांडे घासलेत त्यांनी. मला तिथं 2 रील शूट करू 3 टप भांडे घासले. बाप रे, लय फास्ट आहे हो तुम्ही. हा, टिफिनचे डबे सापडले का तुम्हाला याच्यात? तिकडे हॉटेलवर टिफिन डबे येत होते, सगळे गायब होते. कुठं घरीच येत नाही ते टिफिनचे डबे. पितळाचे भांडे लागले का? पुढे झाकण, पितळाचे झाकण. केवढं झाकण आहे? पितळाचे भांडेच नाही. तर चला मी जाते आता घरी. लय वादळ सुटलेलं आहे एकदम. घरी जावं लागेल मला आता. पावसाचं वातावरण झालंय, घरचे कांदे बिंदे झाकावे लागतील ना. तर जाऊ का मग आता? आणि तुम्ही उद्या कधी येणार? मग आजच आवरणार आहे काय सगळं? आणि मग बाकीचे हे मोठे भांडे कधी घासायचे मग? जेवढे होते ना 5 वाजता थोडे घासून मग परत तिला बैरवाडीला जायचं. जागरण जायचे. बैरवाडीला जायचं तिला. लांब आहे ना बैरवाडी. चला आता बघा वातावरण कसं झालंय, एकदम भारी ढग आलेले. वाव, मला तर खूप आवडतो पाऊस. तुम्हाला आवडतं का हो पाऊस? वार एवढं सुटलं मी उडून जाईन बर का वाऱ्यात. माझा आवाज बिवाज आला ना तर सांगा बर का. हा, येतच ना घ्यायला तिकडे. अशी उडून जाईन मी, पत्र्यावर पडन तरी कळणार नाही तुम्हाला. होय, जायच्या वाऱ्या एवढं नाही. हे बघा किती वारं सुटले. बघा वातावरण बघा कसं झालंय. तर चला बाई, जाते मी घरी. आता जाऊ का?